नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा SSC GD आपला 2025चा जी ॲन्सर की ती काल 4 तारीखला आली आहे. 4 मार्चला आपली ॲन्सर की आलेली आहे. आणि आपले महाराष्ट्रामध्ये मुलांना किती मार्क्स आले आहेत याच्यासाठी मी एक चॅनलवरती मागचा व्हिडिओ टाकला आहे. त्यामध्ये आपण कमेंटमध्ये बघू शकता मुलांना किती मार्क आले आहेत. आणि यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, 2025चा जर तुम्ही पेपरला कन्सिडर केलं तर भैया 2024पेक्षा 2025ची पेपरची लेवल टफ होती थोडी. त्यामुळे मुलांचे जे मार्क आहेत त्यावर परिणाम झाला आहे. मुलांचे मार्क्स भैया म्हणजे खूप कमी आहेत. आता तुम्हाला समजलेच असेल, ज्यांनी बी आपले मार्क्स पाहिले नसेल त्यासाठी ते पण सांगतो तुम्हाला तुमचे मार्क्स कसे चेक करायचे. नाही तर आपला प्रिवियस जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह डेमो दिलेला आहे की आपला मार्क्स तुमचे कसे चेक करायचे. ॲन्सर कीवरती फक्त तुमचे किती करेक्ट किती काय त्या गोष्टी समजतात, आणि मार्क्स कसे चेक करायचे मी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितले असतात. तर ज्यांनी आपले मार्क्स चेक केले नसेल ना, तो व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये तुमची रँक सर्व गोष्टी समजून जातील तुम्हाला. ठीक आहे. आणि SSC GDसाठी असेच अपडेट येत राहतील पुढं. त्या चॅनलले जे महाराष्ट्रातले पोरं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सेंट्रलचे कोणते पण भरते आपण भैया रिअल माहिती आपण चॅनलवरती देत असतो, आणि सगळ्या गोष्टी म्हणजे लॉजिकल गोष्टी आपण व्यवस्थित आपण सांगत असतो. ठीक आहे. तर आता एक तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बनवायचा उद्देश हेच होता की आपला पेपर तर माहिती आहे तुम्हाला 4 फेब्रुवारीपासून किती 25 फेब्रुवारीपर्यंत आपल्या SSC GDचा पेपर चालला. लगभग पकडून चालला तुम्ही 20 दिवस पेपर होता. 20पेक्षा जास्त म्हणजे कॅल्क्युलेट नाही करत मी, पकडून झालं 20 दिवस पेपर होता 4 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत. तर त्यामध्ये सीन असा आहे, एका दिवसाला किती पेपर होतात आपले 3 पेपर. तर 20 दिवसाले 60 पेपर झाले. तर 60 पेपर हे तर माहितीच असेल तुम्हाला की प्रत्येक पेपर हा सेम नसतो. कोणता पेपर हार्ड होऊ शकतो, कोणता पेपर सोपा होऊ शकतो. त्याच्यामुळेच आपल्याला व्हेरिएशन दिसायला मिळतं, आणि ते सगळं कंट्रोल करायसाठी एक नॉर्मलायझेशन हा फॅक्टर असतो. तर नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे किती मार्क वाढू शकतात त्याचा पण एक अंदाज देतो तुम्हाला. आणि आपला कट ऑफ एक तुम्हाला अंदाज तर लागलाच असेल की भैया ह्यावेळेस कट ऑफ नक्कीच कमी जाणार आहे. 2024च्या कम्पेअरमध्ये 2025चा कट ऑफ हा कमीच लागेल. कारण की 2024चा जो ॲव्हरेज स्कोअर होता मुलांचा, इझिली पोरं 100च्या वरती मार्क घेत होते. आणि ह्याच 2025मध्ये तर पोरांची भैया याच्यासाठी तुम्ही एक व्हिडिओ आपला आहे ना चॅनलवरती, त्याच्यावर बघा तुम्ही पोराला किती मार्क येते. म्हणजे खूप कमी असं नाही म्हणत मी, पोरा मार्क नाही जास्त 100पैकी आहेत, पण भैया जो ॲव्हरेज स्कोअर म्हणतो ना आपण, तो घसरला आहे कुठं ना कुठं. आणि हे महाराष्ट्राची नाही, प्रत्येक स्टेटची गोष्ट आहे. UP, बिहार, राजस्थान, जे त्या साईडचे बरोबर जास्त अभ्यास करतात त्यांचा पण स्कोअर घसरलेला आहे. आता तुम्ही चॅनलवरती बघत असाल बाकीच्या, पण आपण ही सगळ्या गोष्टी आता हे करणार आहे ते सगळं आपल्या महाराष्ट्रासाठी कोणी बोलत नाही. आपण सगळं महाराष्ट्रासाठी आपल्या पोरासाठी हा व्हिडिओ आहे. आणि आपल्या व्हिडिओच्या कमेंटमधून 2-3 व्हिडिओ त्यामधून तुम्हाला एक आयडिया लागून जाते. कारण की कमेंट फक्त आपले महाराष्ट्रातले पोरच करतात, आणि आपल्याला कट ऑफ आपला म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला कॉम्पिटिशन पण महाराष्ट्राच्या मुलांसोबतच आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला एक अंदाज लागून जातो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओचं म्हणजे बनवण्याचं कारण हे की आपलं शिफ्ट आपली कोणती हार्ड होती आणि कोणती शिफ्ट सोपी होती याचा एक डाटा आहे. डाटा म्हणजे मी तो काय तुम्हाला काय अंदाजे सांगत नाही आहे. आपलं रँक मित्रा म्हणजे एक वेबसाईट आहे ना, तुमची ॲन्सर की आली त्याच्यानंतर ॲन्सर कीची लिंक कॉपी केल्यानंतर तिच्यावर टाकल्यावर मी सांगतो तुम्हाला पुढं कसं करायचं ते. तर तिच्यावर आता लगभग 70,000 प्लस लोकांनी म्हणजे पोरांनी आपले ॲन्सर की चेक केलेली आहे, आपले मार्क्स मिळवलेले आहे. म्हणजे त्याच्या बेसवर त्यांनी एक डाटा बनवला की कोणती शिफ्ट किती अवघड होती, कोणती शिफ्ट किती सोपी होती, आणि शिफ्टचा एक ॲव्हरेज स्कोअर किती आहे हा आपल्याकडे डाटा आहे. तर त्या डाटाच्या एका बेसवर मी तुम्हाला सांगतो की कोणती शिफ्ट भैया सोपी होती आणि कोणती शिफ्ट अवघड होती, आणि नॉर्मलायझेशन किती मिळू शकते, आणि कट ऑफवर काय परिणाम होऊ शकते. ठीक आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तोपर्यंत चॅनलला भैया आता ज्यांना सबस्क्राईब केले नसेल करून टाका. यासारखेच तुम्हाला व्हिडिओ भेटत राहतात चॅनलवर. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. आणि एक सांगायचं झालं तुम्हाला कसं हे ॲन्सर की कशी चेक करायची, ॲन्सर किंवा आपले मार्क कसे काढायचे. तर तुमची ॲन्सर की जी लॉग इन खोलल्यानंतर ॲन्सर की झाली त्याचा लिंक कॉपी करायची, आणि ही जी वेबसाईट आहे कोणती बघू शकता, टेस्ट रँकिंग वेबसाईट. हिच्यावर ही ओपन केल्यावर तुम्हाला समजून जाईल, जास्त काही हार्ड नाही ते. तिच्यावर तुमची लिंक पेस्ट करायची आणि सगळं तुमचे येऊन जातील, कधी तुमचा एक्झाम होता, किती मार्क होते,
म्हणजे असं येऊन जातं ते, असं इंटरफेअर ते खोललं ना तुम्ही वेबसाईट तर असं येऊन जातं SSCG 2025 स्कोर अँड रँक कॅल्क्युलेटर. ठीक आहे, तुमची अशी लिंक तिथून कॉपी करायची, ही पेस्ट करायची, कॅटेगरी हे आणि कोणत्याही भाषेत एक्झाम दिलं आणि सबमिट. मग तुम्हाला तुमचं एक भेटून जाते की तुम्हाला किती मार्क होते. आणि तिथं ह्या शिफ्टचा डाटा आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर त्यामध्ये एक ऑप्शन काय आहे, ॲव्हरेज शिफ्ट वाईज मार्क. म्हणजे तुमची जी शिफ्ट होती, म्हणजे 4 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत तुमचे एक्झाम चालला, तर त्यात व्हिडिओ थोडा लंबा बनू शकतो, तर 2x वर बघू शकता तुम्ही, काही विषय नाही त्याचा. तर आपण ॲव्हरेज शिफ्ट वाईज किती मार्क आहे बा ते बघणार आहोत. म्हणजे त्या पोर्टलने स्वतः जाऊन तिथं बघू शकता, असं काही विषय नाही आहे. तिथं जाऊन तुम्ही बघू शकता शिफ्ट वाईज ॲव्हरेज मार्क किती आहे. त्याच्यानुसार तुम्हाला एक आयडिया लागून जाईल की जास्ती तर पोराला किती मार्क पडेल. ॲव्हरेज समजून राहिलं ना तुम्हाला. ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त पोराला म्हणजे ॲव्हरेज सगळ्यात जास्त पोराला एवढेच मार्क आहे. ठीक आहे, आणि याच्यापेक्षा जास्त बी आहेत, पण ते तशा मार्क असणारे कमी पोरं. ॲव्हरेज स्कोअर किती आपल्याला त्याची एक आयडिया लागून जाईल. तर आपण सुरू करू कधीपासून, 4/2/2025 म्हणजे ही सगळ्यात पहिल्या दिवसाची पहिली शिफ्ट होती. तर पेपर कसा होता भैया, UR कॅटेगरी. ॲव्हरेज स्कोअर किती बघू शकता तुम्ही, टाईम 12 ते 1 म्हणजे दुसरी शिफ्ट आहे. 81 मार्क हा ॲव्हरेज स्कोअर आहे, बघू शकता. 2024चा जो पेपर होता हा 2025च्या कम्पेअरमध्ये लय सोपा होता. त्याच्यामुळे त्या 2024चा कट ऑफ पण जास्त होता. आणि 2024च्या पोरांचा ॲव्हरेज स्कोअर हा 100च्या वरच होता डायरेक्ट. ठीक आहे, तर कोणती तारीख आहे, 4 तारीखची सेकंड शिफ्ट किती स्कोअर आहे, 81. त्याच्यानंतर 83 किती, 4 तारीखची थर्ड शिफ्ट 83 ॲव्हरेज स्कोअर आहे. त्यानंतर 4 तारीखची पहिली शिफ्ट आहे. पहिली शिफ्टची किती आहे, 82 मार्क ॲव्हरेज स्कोअर आहे. म्हणजे पहिल्या दिवसाची पहिली शिफ्ट होती 82. हे ओपन कॅटेगरी, म्हणजे कॅटेगरीमध्ये बी ॲव्हरेज स्कोअर आहे. तुम्ही वेबसाईट एकदा व्हिजिट करा, तिथं तुम्हाला सगळं समजतं. तुमच्या कॅटेगरीत किती मार्क आले, तुम्हाला किती रँक आली, सगळ्या गोष्टी आहे. तर आपण शिफ्टचा डाटा करते ना डिस्कस, तर हे बघू शकता तुम्ही. 4 तारीखचे 3 पेपर झाले कवर. आता 5 तारीखमध्ये म्हणजे हे ॲनालिसिस मी स्वतः केलं आधी. त्याच्या बेसवर एक लास्टमध्ये मी ना कोणकोणत्या शिफ्ट हार्ड होत्या त्यासाठी एका पेपरवर लिहिलं आणि तुम्हाला सांगतो लास्टमध्ये की कोणती शिफ्ट सगळ्यात जास्त हार्ड होती आणि कोणती शिफ्ट सगळ्यात जास्त सोपी होती. आता तुम्ही फक्त एकदा बघून घ्या ॲव्हरेज स्कोअर किती आहे, तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की ॲव्हरेज स्कोअर किती आहेत मुलांना. ठीक आहे, हा 82 मार्क छोट्या सॉरी किती 5 तारीखची ही कितवी शिफ्ट आहे, दुसरी शिफ्ट आहे. किती 82 मार्क ॲव्हरेज स्कोअर. त्याच्यानंतर 5 तारीखची आपली दुसरी झाली ही तिसरी शिफ्ट. 5 तारीखची तिसरी शिफ्ट किती, 78 मार्क. म्हणजे 5 तारीखची भैया वन ऑफ द हार्ड शिफ्ट होती. मी लास्टमध्ये तसं सांगतो कोणकोणत्या शिफ्ट होतं, कोणकोणत्या शिफ्ट हार्ड आहेत. एकदा फक्त तुम्ही एक अंदाज येऊन जाईल तुम्हाला, ते एक बघत चाला तुम्ही सगळ्या गोष्टी. ठीक आहे, हे ओपनसाठी किती 81 स्कोअर. हे कोणती शिफ्ट आहे, 5ची पहिली शिफ्ट आहे. आणि 5ची ही दुसरी शिफ्ट किती 89 ॲव्हरेज स्कोअर. म्हणजे थोडा सोपा होता पेपर. 5ची किती दुसरी शिफ्ट. आता 6ची किती तिसरी शिफ्ट आहे. 6ची तिसरी शिफ्ट पण वन ऑफ द हार्ड शिफ्ट होती. मार्क बघू शकता, फक्त 78.41 ॲव्हरेज स्कोअर आहे पाहिजे. 160 मार्काचा पेपर असते आणि 78 मार्क. आणि आपला याच्यावर अंदाजा घेऊ शकता तुम्ही की तुमचा कट ऑफ मागच्या वर्षीसारखा कसं काय आहे. 2024मध्ये कट ऑफ किती गेलं तर अंदाज असा ना तुम्हाला 117 मिनिमम लागत होती. म्हणजे ओपनसाठी जर हे केलं तुम्ही 120च्या जवळपास पकडून झालं, 120 मार्काच्या वरतीच कट ऑफ होते सगळे. ST कॅटेगरी सोडून समजा SCला काय 119 होती वाटते. त्याच्यावरतीच कोणती बी एक पोस्ट भेटत होती. BSF सगळ्यात कमी मार्कावर BSF सगळ्यात कमी मार्कावर भेटते. तर 78 ॲव्हरेज स्कोअर आहे. तर आता याच्यात सीन असा होईल की नॉर्मलायझेशन पण तुमचे मार्क ॲड होतील. तर नॉर्मलायझेशन किती होऊ शकतं लास्टमध्ये ते पण सांगतो मी. एकदा हे 5 चाललं तुम्ही. ठीक आहे, तर झालं 6ची थर्ड शिफ्ट, ही बी वन ऑफ द हार्ड होती. आणि 6ची ही कोणती पहिली शिफ्ट आहे, 80 मार्क ॲव्हरेज स्कोअर. त्याच्यानंतर ही कोणती आहे, 7ची पहिली शिफ्ट 84 मार्क ॲव्हरेज स्कोअर आहे. ठीक आहे, आता ही 7ची
3 ते 4 ही लास्ट शिफ्ट आहे. 81 मार्क ॲव्हरेज स्कोर. 89 मार्क 79 मार्क कोणती शिफ्ट आहे? 7ची पहिली शिफ्ट. 79 मार्क ॲव्हरेज स्कोर. ही 7 नंतर 10 तारखेला पेपर होता. 10ची दुसरी शिफ्ट. 78 मार्क ॲव्हरेज स्कोर. 82 मार्क कोणती? 10ची तिसरी शिफ्ट. त्याच्यानंतर 10 झाल्यानंतर मागचंच उघडलं मी वाटतं. 5 6 7 झालं आपलं. 10ची पण झाल्या. 10ची कोणती झाली ती आपली? ही 10ची दुसरी. 78 मार्क. 10ची तिसरी शिफ्ट. 82 मार्क. 10ची पहिली शिफ्ट. 79 मार्क. 10 तारीख झाली. त्याच्यानंतर 11 तारीख. 11 तारीखची लास्ट शिफ्ट. 89 मार्क ॲव्हरेज स्कोर. आणि हे URची गोष्ट करते मी. हे जे हे ना आपले 3rd नंबरचं ज्याची जी कॅटेगरी असते ते बघत चालत. मी फक्त URसाठी सांगते. हे EWSसाठी. UR म्हणजे हा URचा स्कोर आहे. हा OBCचा, हा EWSचा आणि हा SCचा. तुम्ही याच्यावरून पण एक अंदाज घेऊ शकता URसाठी. URवरतो ना. तर आपलं किती? 11ची पहिली शिफ्ट 88 मार्क ॲव्हरेज स्कोर. 12ची सेकंड शिफ्ट 86 मार्क ॲव्हरेज स्कोर. म्हणजे तुम्ही बघू शकता मार्क भैया किती 100च्या खालीचे ना सगळे ॲव्हरेज स्कोर. आणि ही गोष्ट फक्त महाराष्ट्राची बरं. हे जे ॲव्हरेज स्कोर आहे 70,000 जणांना आतापर्यंत तिच्यावरती आपले मार्क्स चेक केले. तर 70,000चा डाटा आहे. म्हणजे 70,000चा डाटा भैया काही कमी नसतं. म्हणजे रिअलमध्ये हेच पकडून चाललं. एवढाच फक्त काय 19-20च्या त्याच्यात कमी जास्त होईल. तर हाच तुमचा ॲव्हरेज स्कोर पकडून चालू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि तिच्यावर तुम्ही तुमचे नॉर्मलायझेशन किती होऊ शकते त्याचं बी एक त्याचं बी एक ऑप्शन आहे तुम्हाला. तर आपली 12 तारीखची तिसरी शिफ्ट 79 मार्क ॲव्हरेज स्कोर. ठीक आहे. नंतर 13 तारीखचा 78 91 78 बघू शकता तुम्ही. साईडला नंतर व्हिडिओ थांबून मी बघू शकता कोणती शिफ्ट येतं. मी आता थोडं स्पीडमध्ये घेतो आहे. आता एक अंदाज आहे किती? 91 मार्क 84 मार्क 82 मार्क. आता हे जे लास्टला जे थोडे एक्झाम आहेत ना ते थोडे सोपे होत चालले. आणि स्टार्टिंगचे एक्झाम हार्ड होते. कारण की आता तेच ना की अंदाजा नसते ना कोणते क्वेश्चन येते काय विषय. तर स्टार्टिंगच्या प्रमाणात थोडा एक्झाम हार्डच जाते पाहिजे की कोणतं पॅटर्न फॉलो होते. मागून जे पेपर असतात ना तर चॅनलवरती ते सगळं सांगतात की असे प्रश्न येते तुम्ही ह्या टाईपचे क्वेश्चन करा. मग त्यांना ते पेपर सोपे जाते ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे त्यांचा मग ज्यांचा पहिला पेपर आला तर त्यांची थोडी चूक आहे ना. तर मग त्याच्यासाठी नॉर्मलायझेशन हा फॅक्टर बनवला जाते. नॉर्मलायझेशनमध्ये काय असते? ज्यांची शिफ्ट अवघड ते पाहिजेत की ऑल इंडियामध्ये भैया ह्या शिफ्टले तर कमी मार्क आहे. म्हणजे एका शिफ्टले 85 मार्क आहे, एका शिफ्टले 90 मार्क आहे. ते काय करतात? 4 तारीख ते 25 फेब्रुवारी सगळे शिफ्ट काढतात. सगळ्या शिफ्टचा ॲव्हरेज स्कोर आणि त्या ॲव्हरेजचा पण एक ॲव्हरेज काढतात. म्हणजे एक आकडा करतात की सगळ्या पोराले 95 मार्क पडायला पाहिजे होते. मग कोणत्या शिफ्टले 90च पडले तर मग ते 90तून त्याला 95 पूर्ण शिफ्टले 5-5 मार्क देऊन टाकतात. सगळ्याला कमी जास्त मार्क असतात. असा तो कन्सेप्ट असते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं गेलं की तुमचे मार्क वाढतात नॉर्मलायझेशन म्हणजे. ठीक आहे. तर हे झाल्यात किती शिफ्ट तुमच्या? ही लास्ट 17 तारीखचे 17 18 18 18ची 17ची पहिली शिफ्ट आणि 18ची तिन्ही शिफ्ट. किती मार्क आहे ॲव्हरेज स्कोर बघून? 84 82 86. त्याच्यानंतर 19ची 84 80 84 आणि 20 तारीखला 89 मार्क ॲव्हरेज स्कोर 82 मार्क. हां. आणि एक ही शिफ्ट सांगायची होती तुम्हाला. ही 84 मार्क 82 मार्क ही जी शिफ्ट आहे 76 मार्क ॲव्हरेज स्कोर ही कोणती आहे? 25ची दुसरीवाली शिफ्ट. तर ती पण एक वन ऑफ द हार्ड शिफ्ट होती. 25ची दुसरी शिफ्ट. बाकी सगळ्यात सोपी शिफ्ट सांगायचं झालं तर 25ची तिसरी शिफ्ट. 25 म्हणजे सगळ्यात शेवटचा दिवस आहे. त्यातली शेवटची शिफ्ट सगळ्यात सोपी होती. सगळ्यात शेवटचा पेपर म्हणजे 25 सगळ्यात शेवटची तारीख आणि त्यातली सगळ्यात शेवटचा पेपर ही सगळ्यात सोपा पेपर होता. ठीक आहे. तर मग एक तर हां हे कुठून काढलं मी हा डाटा सगळा? हे टेक्स्ट बुक नाही रे बाबा, टेस्ट रँकिंगवरून तुम्ही तुमचा स्कोर बघू शकता. तुमची रँक किती नॉर्मलायझेशनमध्ये किती भेटतात हे सगळ्या गोष्टी बघू शकता. ठीक आहे. असं तो इंटरफेअर असते. आणि आता
शिफ्ट हार्ड कोणकोणत्या होत्या याचा तुम्हाला मी सगळं प्रूफ दाखवले तुम्हाला. तर त्याच्या बेसवर सगळ्यात हार्ड शिफ्ट होती ना ती 25 फेब्रुवारीची सेकंड शिफ्ट, 6 फेब्रुवारीची थर्ड शिफ्ट, 5 फेब्रुवारीची थर्ड शिफ्ट, 10 फेब्रुवारीची सेकंड शिफ्ट, 12 फेब्रुवारीची थर्ड शिफ्ट, 13 फेब्रुवारीची सेकंड शिफ्ट आणि 13 फेब्रुवारी ही सेकंड असेल आणि थर्ड असेल ना, ते लिहिताना गलती झाली असेल. आणि हे झाले हार्ड शिफ्ट सगळ्या. तर हार्ड शिफ्टचा फायदा असा असते की तुमचं नॉर्मलायझेशनमध्ये तुम्हाला मागच्या वेळेस त्याचे नॉर्मलायझेशन होतं ते 5 मार्क ते 12 मार्क असा तो नॉर्मल रेंज होते की त्या दरम्यान सगळ्याला भेटत होतं. तर ह्या वेळेच्या पेपरात ते गेस म्हणजे म्हणत आहे असं की जे हार्ड शिफ्ट आहे त्यांना 10 ते 15 मार्क भैया भेटू शकतात नॉर्मलायझेशनमध्ये. तर हे जे हार्ड शिफ्ट आहे, हार्ड शिफ्टला नॉर्मलायझेशन कुठे ना कुठे फायदाच भेटतो. तर एवढ्या शिफ्ट भैया हार्ड होत्या आपल्या ज्या तुम्ही बघितलं असा प्रूफ, असं आपण अंदाजीने करते गोष्टी सगळ्या. याच्यात हा 19-20चं तर असू बी शकतं की कोणती शिफ्टचं आता चुकू बी शकते, त्याचं आपलं बी चुकू शकतं. तर त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये सांगा ही शिफ्ट पण हार्ड होती, ही शिफ्ट सोपी होती, ठीक आहे. आणि सगळ्यात सोपी शिफ्ट म्हणायचं गेलं तर 25 फेब्रुवारीची थर्ड शिफ्ट, ज्यांची पी ह्या ह्या शिफ्टला पेपर होता त्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये कमी मार्क वाढतील. सगळ्यात जास्त मार्क वाढतील कोणाचे, तर ह्या ज्या एवढ्या शिफ्ट सांगितल्या मी ना, 25 फेब्रुवारीची सेकंड, 6ची थर्ड, 5 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारी, 12, 13 आणि 13 ह्या शिफ्टवाल्याचे जास्त मार्क वाढतील, 10+ मार्क यांचे वाढतील, ठीक आहे. तर आता म्हणायचं गेलं कट ऑफबद्दल आपण एक अंदाज लावला तर भैया शेप स्कोर आता याच्यानंतर तर तुमचं एक लिस्ट लागेल फिजिकलसाठी. तर ज्यांचे पण मार्क भैया 80+ आहेत तर त्यांनी फिजिकलची तयारी आतापासून चालू करून द्या, कारण की तुमचं अजून एक नॉर्मलायझेशन फॅक्टर बी यायचं बाकी. हे तुमचे फायनल मार्क नाही आहेत, नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे 7 ते 8, 10, 15 मार्कपर्यंत वाढू शकतात. तर कोणी मागं पुढं काय बी होऊ शकतं. त्याच्यामुळे तुमचे आत्तापासूनच जर 80+ मार्क आहेत, तुमची फिजिकलची तयारी आतापासून तुम्ही चालू करून द्या, ठीक आहे. आणि नॉर्मलायझेशन तुम्हाला सांगितलंच मी ना की 10 ते 15 मार्क हार्ड शिफ्टवाल्याचे ते आरामात पकडून चाला. ह्या वर्षी पेपर तर तुम्ही बघितलाच किती हार्ड होता, त्याच्यामुळेच ॲव्हरेज स्कोर पोरायचा कमी आला आहे, ठीक आहे. तर मग अजून अशा काही अपडेट येत असतील, म्हणजे येत असतात, तर मी तुम्हाला ते सांगत जाईल. त्यासाठी चॅनलला भैया आत्ताच सबस्क्राईब करून टाका, ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद.